नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। दोन शंकरपाळ्यांचे प्रकार झालेले आहेत आणि थोडे वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत की नेहमीच्याच फराळाची म्हणजे घरातल्यांना पण कंटाळा येतो, तेच तेच फराळ आणि त्याच चवी करून नंतर मग खायला पण खूप कंटाळतात। तर ठरवलं असं की काहीतरी नवीन असं देण्याचा प्रयत्न करायचा आणि काय हरकत आहे आपण बाकी पण रेसिपी ट्राय करून हे करायला। तर आज मी दाखवणार आहे चुरमा रोल दाखवणार आहे। जसे चुरमा लाडू बनवतात तर आपण थोडा त्याचा शेप वेगळा बनवायचा आणि राजस्थानी पद्धतीमध्ये हे चुरमा लाडू बनवतात तर आपण तसेच करायचे आणि त्याच्यासाठी बेसन लागतं आपल्याला। तर बेसनापासून आपण आणि गुळामध्ये बनवणार आहे। माझे बहुतेक पदार्थ हे गुळामध्ये शक्यतो करण्याचा प्रयत्न करते, साखर कमी वापरते मी। आणि आपण ते चुरमा रोल करण्याचा आज प्रयत्न करूया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण साहित्य काय घेतले ते प्रथम दाखवते। हे बेसन आहे आणि हे बेसन माझ्याकडे नेहमी मी चणा डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात भाजून नंतर ते दळून आणते, तर ते बेसन माझ्याकडे असतं नेहमी। तसंच 1 वाटी बेसन म्हणजे हे पाव किलो बेसन आहे। अर्धा वाटी आपण गुळ घेतलाय, बेसनच्या निम्मा आपल्याला गुळ घ्यायचंय, काही ड्रायफ्रुट्स आहेत, वेलची पावडर आहे आणि दूध आणि आपल्याला गाईचं तूप लागणार आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण हे चाळून घेऊया बेसन। काही गठ्ठे वगैरे असतील तर ते त्याच्यामध्ये मोडले जातील। आपलं बेसन आहे ते मस्तपैकी चाळून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून प्रथम आपण 2च चमचे तूप घालूया आणि तूप घालून आपल्याला फक्त हे मळून घ्यायचंय, अगदी अलगद हाताने, खूप जोर नाही लावायचंय, नेहमीचं पीठ मळतो तसं। पुन्हा आपण 2 चमचे तूप घालतोय आणि हे सर्व आपण अगदी अलगद हाताने मिक्स करत जायचंय। आपण तुपामध्ये एकत्र सगळं बेसन केल्यानंतर थोडं थोडं आता दूध घालणार आहोत। अगदी हळूहळू घालायचंय कारण आपल्याला घट्ट असा गोळा मळायचा, हा अजिबात मऊ नकोय। जोपर्यंत त्याची मूठ आपल्याला वळता येत नाहीये पिठाची तोपर्यंत आपल्याला मळायचा आहे तो। अजून मी 1 चमचा तूप घालते, मग त्याच्यामुळे ते जरा खमंग होतील। म्हणजे आपले टोटल 5 चमचे तूप झालेलं आहे आणि जवळजवळ 4 चमचे आपल्याला दूध लागलेले आहे। आपला हा गोळा मळून झालेला आहे पिठाचा आणि असं थोडासा ओबडधोबड राहिला तरी चालेल, काय एकदम असा तुळतुळीत नाही होणार आहे तो, आपल्याला तसाच हवाय। आता आपण याचे एक छोटे छोटेसे वडे जसे आपण बनवतो तसं बनवणार आहोत। आपण याचे आता समप्रमाणात गोळे करून घेऊया। 5 करूया, नाही ते जास्त मोठे होतील, कारण आजपर्यंत तळले गेले पाहिजे ते। आता आपण हे तळणार आहोत। आता त्याला चिरा राहिला तरी चालतील, कारण तळताना आपण अर्ध तेल आणि अर्ध गाईचं तूप आणि अर्धा डालडा ठेवलेला आहे।
गरम करत ठेवले. लाटायला नको आहे आपल्याला. जास्त पातळ पण नाही करायचं, आपण वडे जसे थापतो तसं. आणि हे जे गोल भाग आहे पेन्सिलने वगैरे केलं तरी चालेल. आरपार ह्याला होल करायचा जसा मेंदूवड्याला असतो तसा, कारण ते तेल असतं ते अगदी आतपर्यंत, जे तूप असतं घेतलेलं आतपर्यंत ते तळलं गेलं जाईल. आणि असेच आपण सगळे करून घेऊया. आपल्या एवढ्या पिठामध्ये 5 झालेले आहेत. आता तेल तापत ठेवलंय, एकदम मंद गॅसवर आपल्याला ते तळून काढायचे आहेत आता हे. आणि सुरुवातीला एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे, तर चमचा लावायचा नाही त्याला. हे तुटले तरी काय फरक नाही म्हणा, कारण आपल्याला त्याचा चुराच बनवायचा आहे. मस्त असे खमंग तळले जातात आहेत. हळूहळू आपण एक एक उलटून घेऊया. ह्याचा बघा रंग पण एकदम बदलत चाललाय. आणि ह्याला असे जे क्रॅक गेले आहेत तर त्याच्यामध्ये तूप चांगलं जिरलं जातं आपण जे तळतोय ते, आणि खुसखुशीत होतात मध्ये. आपल्याला हे सर्व आता मिक्सरमध्ये फिरवायचे थंड करून. खरपूस असे भाजून घेतले म्हणजे तळून घेतले की आपण काढूया. मग तळताना अजिबात घाई करायची नाही, अगदी हळूहळू तळायचे ते मंद गॅसवर. त्याच्यामुळे आतपर्यंत ते छान तळले जातील खरपूस असे. आणि आता आपण हे काढून घेऊया. मस्त छान रंग आलेला आहे आणि हे आता काढून घेऊया आपण. आपण गॅसवर परत कढई ठेवली आणि ह्यातलं जे वापरलं होतं आपण तूप, तर ते त्यातलं थोडंसं काढलेलं आहे. आणि एक मोठ्या 2 पळ्या घेतलेल्या आहेत आपण. आता हे गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्येच आपण हा गूळ वितळून घेणार आहोत या तुपामध्येच. एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. गोडी कमी जास्त कशी करू शकतो आपण. आता तूप आणि गूळ छान विरघळलं जाईल एकदम मंद याच्यावर. तोपर्यंत आपण काय करूया, हे जे आहे ह्याचे असे तुकडे करून घेऊया. आणि हे आपल्याला याचा मिक्सरला अशी रवाळ पावडर करायची आहे. आणि मग आपण याचे लाडू वळणार आहोत. मी थोडं ड्रायफ्रुट्स आहे ते पण तुपामध्ये तळून घेतलंय, ते पण आपण ह्याच्यात मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. 1/2 किलो रव्यामध्ये पिठामध्ये किती होतात आपण बघूया. गरम आहे, थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. तोपर्यंत आपला तिथे गूळ पण वितळला जाईल, पटकन होतील आणि लाडू. आपण मिक्सरला असं रवा मस्त बारीक करून आणलेलं आहे ते, आणि पटकन होतं, काही वेळ नाही लागत त्याला. आपण हे सर्व काढून घेऊया. आणि एका बाजूला मी तूप आणि गूळ गरम करून घेतलेला आहे, आपण आता त्याच्यात ओतायचं आणि हे रोल बनवायला घेऊया. आपण शेवटचा पदार्थ टाकणार आहोत, वेलची आहे. छान मिक्स करून घेऊया. म्हणजे बेसनच्या पिठाचा रवा झाला हा. अतिशय सुंदर प्रयोग आहे बघा एकदम. आपण गूळ आणि तूप जे गरम करून घेतलंय, आता आपण याच्यात हे पिठामध्ये मिक्स करत जाऊया. मिश्रण आपलं मस्त थंड झालेलं आहे. आपण आता रोल करूयाचे. लाडू वळले तरी चालतील, मी थोडा वेगळा शेप म्हणून रोल बनवणार आहे, लांबट आकाराचे असे.
आपण ह्याच्यावर तर थोडासा असा पिस्ता लावायचा आहे. बघाल किती छान दिसते. सगळे रोल आपण असेच करून घेऊया. खूप छान असे चुरमा रोल आपण बनवून दाखवलेले आहेत. आणि नेहमीचं बेसनाचे लाडू आपण बनवतो, साहित्य सगळं तेच आहे, पण एक वेगळा प्रकार करून दाखवलेला आहे. आणि नक्की रेसिपी करून बघा, की काहीतरी असं वेगळं देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण तेच तेच खाऊन कंटाळतात पण सगळे. आणि पदार्थ असा असला पाहिजे की डोळ्यात समोर दिसला पाहिजे व्यवस्थित असं, आणि बघितल्यानंतर माणसाला पटकन भूक लागली पाहिजे, खावासा वाटला पाहिजे. तर नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.